चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. पावसाचा जोर पुन्हा वाढला. बेळगाव शहर आणि परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. शनिवारी दिवसभर अक्षरशः शहराला पावसाने झोडपून काढले होते. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत पावसाने काही अंशी विश्रांती घेतली होती. रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. सोमवारी दिवसभर शहर आणि तालुका परिसरात पावसाच्या सरींचा जोरदार मारा झाला. शहरात बऱ्याच ठिकाणी पाणीच पाणी झाले असून जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच पावसासोबत आलेल्या वादळी गार वाऱ्यामुळे जनजीवन गारठून गेले आहे. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम असल्यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसाने विलंब लावल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले होते. मात्र बेळगावकरांना अपेक्षित असलेल्या पावसाचे आगमन उशिराने झाले असले तरी आल्यानंतर पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. संततधार पावसामुळे राकसकोप जलाशय भरण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे महापुराचे सावट. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाणारी पंचगंगा नदी या वर्षात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे. राधानगरीसह जिल्ह्यातील धरणक्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. जिल्ह्यासमोरील पुराचे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मागील 24 तासात 10 फुटाहून अधिक वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत राजाराम बंधारा इथं पाणीपातळी 30 फूट 8 इंचांवर पोहोचली होती. वाढत्या पाण्यामुळे नदीकाठच्या मारुती मंदिराच्या पायरीलाही स्पर्श झाला आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट असून जरी सध्या धोका नसला तरी नदी पाणीपातळीचा वाढता वेग चिंतेचा विषय ठरत आहे. पंचगंगेची उपनदी असलेल्या कासारी नदीनंही आपले पात्र सोडले असून तिचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकूण 299 बंधाऱ्यांपैकी 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धबधबे पर्यटकांसाठी तात्पुरते बंद. बेळगाव जिल्हा आणि खानापूर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रमुख धबधबे बंद करण्यात आले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नागरिकांना नदीकाठच्या परिसरात न जाण्याचा आणि धबधब्यांवर रील्स न बनवण्याचा कडक इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात गेल्या 48 तासात 200 ते 400 मिमी पाऊस झाल्याने खबरदारी म्हणून चिखले, पारवाड, वजरपोहा आणि डेल्टा धबधब्यांचे वनमार्ग बंद करण्यात आले आहेत. कृष्णा नदीत राजापूर बॅरेजमधून सुमारे 60,000 क्युसेक तर घटप्रभा नदीच्या हिडकल जलाशयात 14,143 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. बेळगावला पाणी पुरवणाऱ्या राकसकोप जलाशयाची पातळी दररोज वाढत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 5 घरांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पांगुळ गल्लीत पाटपूजनाने गणेशोत्सव तयारीला प्रारंभ. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पांगुळ गल्ली यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या तयारीला रविवारी पाटपूजनाने प्रारंभ झाला. गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. उत्सवाच्या पाटाची पूजा पंचमंडळी व युवकांच्या हस्ते उत्साहात पार पडली. यावेळी सतीश अनगोळकर, अरुण मुतकेकर, परशुराम कावळे, अनंत कुचेकर, संजय मुतकेकर, सचिन भातकांडे, प्रल्हाद बाबूचे, सचिन कुराडे, विनायक कावळे, संदीप बसरीकट्टी, सुनील मुतकेकर, प्रशांत आजरेकर यांच्यासह गल्लीतील कार्यकर्ते, नागरिक आणि दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनंजय पाटील यांचे खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला आवाहन. निवडणूक आयोगाने चालू केलेल्या मतदार फेर निरीक्षण प्रक्रियेअंतर्गत पडताळणी सुरू आहे. राष्ट्रीय पक्षाच्या बूथ एजंटांना यापूर्वी यांचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पण ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्राम पंचायतीपासून आमदारकीपर्यंत लोकप्रतिनिधी होते त्यांना मात्र यातून अपक्ष म्हणून वगळण्यात आले आहे। यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे एक बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये निवडणूक अधिकारी यांना समितीच्या बूथ एजंटांना समाविष्ट करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे। आपली नावे या मतदार फेरनिरीक्षण यादीत समाविष्ट करण्यासाठी आपले घर हाच बूथ व गाव गल्ली हाच आपला वार्ड समजून प्रत्येक नागरिकाचे मतदार म्हणून नाव समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन धनंजय पाटील यांनी खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला केले आहे। नमस्कार। कर्नाटकबरोबरच सीमा भागातील SIR म्हणजे मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रिया सुरू झालेली आहे। ही प्रक्रिया सुरू होऊन जवळजवळ आज 6 दिवस झालेले आहेत आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीनं येथील प्रशासनाला किंवा निवडणूक आयोगाला सतत पाठपुरावा करून कन्नड व इंग्रजीबरोबर मराठीत ही अर्ज वितरण करण्यात यावेत अशी निवेदनाद्वारे विनंती केलेली होती। त्यांचा पत्राद्वारेही पाठपुरावा केलेला, पण येथील प्रशासनानं किंवा निवडणूक आयोगानं याची कोणतीही दखल अजून तरी घेतलेली नाही आणि फक्त कन्नड आणि इंग्रजीमध्येच हे अर्ज वितरित करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षांच्या जे बूथ लेवलचे एजंट होते त्यांनी राष्ट्रीय पक्षांना मतदार यादी देऊन त्यांच्या पक्षांना ते प्रशिक्षण दिलेलं आहे, पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या याला फक्त अपक्ष असं नाव देत त्यांनी ही मतदार यादी आमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीपर्यंत पोहोचवलेली नाही। त्यामुळे मराठी माणसाची यामध्ये कुचंबना होत आहे। म्हणून काल मराठामध्ये बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्याच अनुषंगानं मी आपणा सर्वांना खानापूर तालुक्यातील मराठी प्रेमी तसंच समिती प्रेमी जनतेला मी विनंती करू इच्छितो, जाहीर आवाहन करू इच्छितो की आपल्या घरातील आपल्या संपूर्ण घरातील व्यक्तींचं नाव त्या मतदार यादीत आहे की नाही ही पडताळणी करावी। त्याचबरोबर गावातील असेल किंवा आपल्या गल्लीतील असेल या सर्वांची नावं, या मराठी माणसांची नावं या मतदार यादीत यावी, यासाठी आपण आपलं घर हेच बूथ असं समजावं आणि आपलं गाव किंवा गल्ली असेल तो वार्ड समजावा आणि प्रत्येक नागरिकांना सजग राहून या मतदार यादीमध्ये आपली नावं कशी समाविष्ट करता येतील त्यासाठी प्रयत्न करावेत। त्याचबरोबर आपल्या गावातील कन्या दुसऱ्या गावात जाऊन सासूरवासीन झालेली असेल किंवा दुसऱ्या गावची कन्या येऊन इथं सासूरवासीन झालेली असेल त्यांचंही नाव त्या भागात जोडलं गेलेलं आहे की नाही किंवा आपल्या गावात जोडलं गेलेलं की नाही। त्याचबरोबर आपल्या गावातील काही लोक दुसऱ्या गावात स्थलांतरित झालेले असतात किंवा दुसऱ्या गावातील लोक आपल्या गावात स्थलांतरित झालेले असतात, अशा सर्वांची नावं त्यात समाविष्ट झालेली आहेत की नाही त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। कारण BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर हा सरकारी अधिकारी असतोय, पण त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षाचे काही बूथ लेवलचे एजंट याच्यात सक्रिय झालेले आहेत। त्यामुळे आपण समिती आणि मराठी प्रेमी म्हणून आपण सजग राहिलेलं बरं आणि त्या देशाचा नागरिक म्हणून मतदार हा स्वतंत्र आहे, कुठल्या पक्षाचा गुलाम नाही। त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या नादाला न लागता आपण मराठी मतदार म्हणून आपला हक्क आपण बजावण्यासाठी भविष्यात ह्या मतदार यादीमध्ये नाव असणं फार आवश्यक आहे। म्हणून त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपण सजग राहा आणि आपलं घर हेच बूथ आणि आपलं गाव किंवा गल्ली असेल हा आपला वार्ड समजावा आणि प्रत्येक युवकानं त्या घरच्या कर्त्या पुरुषानं आपल्या घरातील आपल्या गावातील जे मतदार आहेत त्यांची मतदार यादीमध्ये समाविष्ट झालंय की नाही यासाठी आपण प्रयत्न करावा आणि मराठी माणूस म्हणून आपण आपली नावं कुठेही गाळली जाणार नाहीत यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा अशा आशयाचं मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।